श्रीराम समर्थ. वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनिशी भाग क्रमांक 12. ह्याच वर्षी श्रींनी मला चाफळला जाऊन श्री रामनवमी तेथे करून श्रीरामाचे दर्शन घेऊन येण्यास सांगितले. बरोबर कोणी नव्हते. मी तुला तेथे भेटेन असे सांगितले. त्याप्रमाणे सन 1926 चैत्र शुद्ध अष्टमीला निघून मसूर स्टेशनवर रात्री उतरलो. मी एकटाच. रात्रीची वेळ, वाहन नाही, अंतर 8-10 मैल चालत जाण्यासारखे नाही. त्यामुळे काळजी वाटली. इतक्यात एकजण तुम्हास कोठे जावयाचे असे म्हणून विचारण्यास आला व मलाही तेथेच जावयाचे आहे, आपण दोघे मिळून जाऊ असे म्हणाला व आम्ही छकड्यातून सकाळी 9च्या सुमारास चाफळला पोचलो. एकट्याने जाण्याचा कधीच प्रसंग नव्हता, पण एकच दिवसाचा प्रश्न असल्यामुळे फारसे वाटले नाही. तेथील देशपांडे यांनी मला घरी नेले. तेथेच श्रीरामाचा जन्म झाल्यावर फराळ झाला. श्रीरामाच्या देवळात गेल्यावर मला गोंदवल्याची आठवण झाली. तेथे लहान मोठा असा भेद नव्हता. मनाला बरे वाटले. तेथे रात्रभर राहून दुसरे दिवशी पारणे झाल्यावर परत पुण्यास आलो व परभारे ऑफिसात जाऊन संध्याकाळी घरी गेलो. मला चाफळला आनंद वाटला, पण श्री महाराज दिसले नाहीत. श्री म्हणाले, तेथे तुला मी पाहिले, खरे असेलच. असो. श्रींनी सांगितलेला जप थोड्या प्रमाणात चालू होताच श्री महाराजांनी एकदा मला विचारले की तू कोणता नेम चालू ठेवला आहेस. गेली 15 वर्ष मी मारुतीरायाच्या दर्शनास जात असतो. कदाचित एखादा दुसरा दिवस आजारपणामुळे नेम चुकला असेल असे मी म्हणालो. त्यावर श्री म्हणाले की आता तो नेम चालू ठेवू नये, पण मारुतीरायाच्या दर्शनास जात येत असावे. त्याप्रमाणे चालू आहे. दामले यांस कळल्यानंतर श्री महाराजांचे दर्शन घेऊन गेले. हे उघड उघड दिसत होते की श्री महाराजांच्यावर असलेली निष्ठा येथे प्रथम दिसत नव्हती. श्रींना भेटावे, काही विचारावे, जुळल्यास त्यांनी सांगितलेले करावे. फळ मिळाल्यास ते मिळावयाचेच होते, न मिळाल्यास सहज विचारले. आमची खात्री नव्हतीच. विचारण्यात बिघडत नाही म्हणावे. याबद्दल कोणाचाच दोष नाही. माझी स्थिती त्याप्रमाणेच होती. वासुदेवराव फडके, गोपाळराव मंजिरे वगैरे पुण्यातील मंडळी नेमाने येऊ लागली. त्याप्रमाणे श्री महाराजांच्यावरील विश्वास वाढू लागला. सुरुवातीचा नित्यक्रम असा असे की संध्याकाळी कोणीतरी पोथी, एकनाथाचे भागवत, भावार्थ रामायण व दासबोध वाचित असे. त्यानंतर श्रींचे थोडेसे प्रवचन होई. यावेळेस सांगणे व बोलणे, प्रश्न उत्तर या धर्तीने चाले. आश्चर्याची गोष्ट अशी की प्रथम दिवशी जो भजन व आरतीचा कार्यक्रम सहजपणे घडला तो तसाच आजपर्यंत चालू आहे. दरम्यान काय कारण झाले ते नक्की बाहेर आले नाही. कदाचित रात्रीच्या भजनाने आजूबाजूस राहणाऱ्या लोकांस त्रास होत असेल. अगर फडके वगैरेंचे बाबतीत देण्याघेण्यासंबंधी कोणीतरी पोलिसांकडे तक्रार केली असेल. कोणतेही कारण असो, सन 1926 भाद्रपद शुद्ध तृतीया रोजी एक पोलीस आमचे बिराडे आला व त्याने सांगितले की उद्या तुम्हास दुपारी फरास खाण्यात बोलवले आहे. हे समक्ष सांगितल्याबद्दल माझी सही घेऊन तो पोलीस गेला. पुण्यातील लोकांस फरासखाना ही अजब वस्तू आहे व त्याचा धाकही तसाच आहे. मला प्रथम भीती वाटली, पण त्याला दुसरा उपाय नव्हता. जाणे तर भागच होते. श्री महाराजांना विचारता श्री म्हणाले, खुशाल जा, काही काळजी करू नकोस. काय विचारतील त्यांचे उत्तर निर्भयपणाने खरे सांग व बरोबर बाबूराव गद्रे यांस जाण्यास सांगितले. श्रींनी धीर दिला खरा, पण मनातून फारच भीती वाटे. तो दिवस श्री गणेश चतुर्थीचा होता, त्यामुळे ऑफिसला सुट्टी होती. श्रींचे पुन्हा दर्शन घेऊन मी व बापूराव फरासखान्यात गेलो. तेथे आत जाण्यास मनाई नसे, पण परत येण्यास परवानगीशिवाय सुटका नव्हती. आम्ही दोघे आत गेलो. एका खुर्चीवर श्री बापट पोलीस बसले होते. ते चांगले होते म्हणतात, पण खुर्चीवरील आवाजाने त्यांनी मला विचारले, तुम्ही लोकांना फसवता असे मी ऐकले आहे. हे ऐकून मी थक्कच झालो. लोकांस फसवण्याचे शहाणपण व धारिष्ट मजजवळ नव्हते. काय असेल ते असो. उसन्या धीराने मी त्यांना सांगितले की आजपर्यंत मी कोणास फसवल्याचे मला आठवत नाही.
आपण जर त्या गृहस्थास येथे आणाल तर मी प्रत्यक्ष त्यांना तुमच्यासमोर विचारतो. त्यावर ते काही न बोलता म्हणाले, आता तुम्ही जा, पण पुन्हा जर तक्रार आली तर खटला भरावा लागेल. असला हा पहिलाच प्रसंग. घरी आल्यावर श्रींना सांगितले. त्यावर शांतपणे म्हणाले, काळजीचे कारण नाही. बापट यांना मी सांगितले की तुम्हास येथे यावयास काहीच हरकत नाही, म्हणजे प्रत्यक्ष काय चालले आहे ते तुम्हास कळेल. पुढे काही दिवस साध्या पोशाखात कोणीतरी येऊन बसत असे. आम्हीही चौकशी केली नाही. बहुत करून तो पोलिसातला असावा. पुढे एकदा बापटही येऊन गेल्याचे स्मरते. बरेच दिवसानंतर पुन्हा एकदा पोलिसांचे बोलावणे आले. या खेपेस पूर्वीसारखी भीती वाटली नाही असे वाटते. मी एकटाच गेलो असावा. बापट भेटले व म्हणाले, माझा गैरसमज झाला होता, पण तुम्हास या व्यावहारिक लोकांपासून त्रास होऊ नये म्हणून बोलावले होते. आणखी एकदा या दिव्यातून पार पडलो व आजपर्यंत तरी असा प्रसंग पुन्हा आला नाही. भयकृत भयनाशनः म्हणतात, त्यापैकी हा भाग असावा. असो. याच सुमारास वासुदेवराव फडके यांचा थोरला मुलगा कल्याण हा BSc पास झाला होता. वासुदेवरावांची परिस्थिती अत्यंत बिकट होती, तरी त्यांची श्रींवरील निष्ठा ढळली नाही व दुसरे त्यांच्या वागण्यात दैन्यपणा नव्हता. श्रींचे निष्ठेवर त्यांच्या उड्याही मोठ्या असायच्या. त्यांच्या मनातून कल्याणला एखादी स्कॉलरशिप मिळवून परदेशी पाठवावे असे होते. श्री महाराजांच्या जवळ त्यांनी गोष्ट काढली. श्री म्हणाले, चांगले आहे, श्री रामकृपेने खटपट केल्यास यश येईल, पण तो तेथे काय शिकणार आहे असे ते म्हणाले. त्यावर श्री म्हणाले, यातील तुमच्या ओळखीचे कोणी इंजिनियर आहेत काय? त्यांनी अण्णासाहेब मनोहर यांची ओळख आहे असे सांगितले. त्यांना मला भेटण्यास सांगावे असे म्हणताच ते म्हणाले की ते अशांपैकी नाहीत, ते येणार नाहीत. श्री म्हणाले, तुम्हीच का असे सांगता? त्यांना सांगून पाहावे, न आले तर त्यांची मर्जी. अण्णासाहेब दुसरे दिवशी वासुदेवरावांना भेटले. त्यांनी सर्व हकीकत सांगितली. त्यांना ऐकून विलक्षणच वाटले. मला बोलवण्याचे कारण काय असे म्हणाले, पण येतो किंवा नाही ते बोलले नाहीत. तिसऱ्या दिवशी अण्णासाहेबांना काय वाटले कोणास ठाऊक, त्यांनी सकाळी वासुदेवराव यांना भेटून रात्री श्रींकडे येणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे ते श्रींना भेटले. सुरुवातीला कल्याणबद्दल बोलण्यास सुरुवात झाली. नंतर बराच वेळ, म्हणजे सुमारे तास दीड तास श्री महाराज त्यांच्याजवळ बोलत होते. पण पुन्हा कल्याणचे नावही निघाले नाही. तो परदेशात गेला नाही, तेथेच रेल्वेत, नंतर गिरणीत कामावर होता. यावरून असे वाटते की कल्याण हा नुसता अण्णासाहेबांना बोलावून घेण्यास कारण झाला. अण्णासाहेब त्या दिवसापासून जे श्रींवर निष्ठा ठेवून राहिले ते त्यांच्या अंतकाळपर्यंत टिकले. यात किती साहजिकपणा होता. असेच एक दुसरे उदाहरण घडले. श्रींच्या वेळेपासून पुण्यातील सरदार पोतनीस श्रींकडे येत होते. त्यांची श्रींवरील निष्ठा फार होती. त्यांच्यापैकी वडील मंडळी कोणी राहिली नव्हती, पण त्यांचे चिरंजीव व नातू होते. त्यापैकी सरदार भाऊसाहेब, गोपीनाथ व दामूअण्णा असे होते. श्रींचे त्या घराण्यावर प्रेम होते. एके सकाळी गोपीनाथ पोतनीस यांच्या बिराडी एक गृहस्थ अंगात फरगोल व डोक्याला उपरणे बांधलेले असे गेले. त्यावेळी घरात पुरुष मंडळी कोणी नव्हती. जिन्यावर चढत असताना त्यांनी विचारले की गोपीनाथ पोतनीस येथेच राहतात ना? त्यावर होय म्हणून एका बाईने उत्तर दिले व ते घरात नाहीत म्हणून सांगितले. बरे आहे, ते आल्यावर त्यांना सांगावे की गोंदवल्याचा रामदासी आला होता व तुम्हाच बोलावले आहे असे त्या गृहस्थाने सांगितले. व सरदार भाऊसाहेब कोठे राहतात? त्यांची मंडळी सर्व खुशाल आहेत ना असे विचारले. त्या बाईने माडीवरूनच भाऊसाहेबांचे घर दाखवले. त्यांच्याकडे ते गृहस्थ गेले नाहीत. गोपीनाथ घरी आल्यावर त्यांना कळताच त्यांना चैन पडेना. गोपीनाथ तसेच चौकशी करण्यास पुण्यातील श्री महाराजांच्या मंडळींचे घरी, म्हणजे वासुदेवराव फडके दामले यांच्याकडे गेले. तेथे चौकशी करता गोंदवल्याहून अलीकडे कोणी आले नाही असे कळले. इतक्यात वाटेत त्यांना गणू काका भेटले. गोपीनाथने त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली व सर्वांचे घरी जाऊन आलो
पण त्या रामदासीचा पत्ता लागला नाही असे म्हणाला. त्यावर गणू काकांनी मला विचारण्यास सांगितले. त्यावेळी सकाळची 10ची वेळ होती. मी जेवण करून ऑफिसात जाण्यास निघालो होतो. त्याने मला सांगितले की मला श्रींना भेटावयाचे आहे. मी त्यांच्या जेवणाची चौकशी केली व त्यांना सांगितले की मला ऑफिसात जाण्यास उशीर झाला आहे, तरी आमचे घरी जेवून तू थांब. 4:30ला ऑफिसातून आल्यावर श्री महाराजांना भेटू. त्यावर तो विशेष बोलला नाही. बरे आहे म्हणाला. संध्याकाळी परत आल्यावर पाहतो तो गोपीनाथ दाराजवळ उभा होता. मी त्याला सहज विचारले की जेवण वगैरे झाले काय? त्यावर तो म्हणाला, श्रींचे दर्शन झाल्याशिवाय जेवणार नाही. मला खरोखरच वाईट वाटले. सकाळीच भेटलो असतो तर बरे होते. ऑफिसला उशीर झाला असता हे खरे, पण हा जेवणारच नाही ही कल्पनाच आली नाही. हातपाय धुवून श्री महाराजांच्या जवळ बसलो. त्यावेळी तो आणि मी असे दोघेच श्रींजवळ होतो. श्रींच्या आशीर्वादाने सुरुवात झाली. गोपीनाथने नमस्कार केला तेव्हा श्री म्हणाले, कोणास आमंत्रण देऊन बोलावून आणावे लागते. हे ऐकून त्याला गहिवरून आले. नंतर सर्वांची खुशाली व इतर गोष्टी झाल्यावर तो गेला. गोपीनाथ हा अत्यंत निष्ठावान, निस्वार्थी व धाडसी होता. श्रींशिवाय दुसरे कोणासही मानत नसे. श्रींची आज्ञा शक्यतोवर त्याने मोडली नाही. तो राजकारणात पडला होता. त्यातही त्याने प्रामाणिक व निस्वार्थी असे नाव केले. अशी मंडळी जमत चालली. प्रोफेसर भानू व दादासाहेब परांजपे, इचलकरंजीकर यांचे मेहुणे, तसेच पालीचे मोडक यांना घेऊन आप्पासाहेब कागवाडकर आले. मोडक फारच विद्वान होते. त्यांनी बरेच ग्रंथ लिहिले होते. ते राष्ट्रभक्त होते व काही राजकीय कारणावरून नगर येथे हायस्कूलचे हेडमास्तर असताना त्यांना नोकरी सोडावी लागली. एकदा त्यांनी श्री महाराजांना असे विचारले की अलीकडे ब्राह्मण न ब्राह्मण आहेत तर यांच्यामध्ये वितुष्ट फार वाढले आहे. ते नाहीसे व्हाव्यास काय करावे? श्रींनी त्यांना लगेच उत्तर दिले की दोघांच्या मनातून वितुष्ट नाहीसे व्हावे असे वाटत असेल तर त्याला एक सोपा उपाय आहे. तो म्हणजे ब्राह्मणांनी अभिमान सोडावा व ब्राह्मणेतरांनी द्वेष सोडावा. याशिवाय कोणता उपाय केला तरी उपयोग होणार नाही. व पुन्हा श्री म्हणाले, परमात्म्याचे इच्छेने सर्व घडत आहे. आपण करून काही होणार नाही. आपले कर्तव्य तेवढे शहाण्याने करावे. हे ऐकून त्यांना फार आनंद वाटला व ते म्हणाले, आजवर पुष्कळांनी पुष्कळ कारणे सांगितली, पण खरे कारण हेच आहे. प्रोफेसर भानू पोथी वाचण्याची वेळी येत असत. कधीकधी ते सांगत. केव्हा तरी काकासाहेब फडके श्री भागवत वाचित व नंतर श्री महाराज सांगत. प्रोफेसर भानू वगैरे मंडळीस श्री महाराजांचे सांगणे फार आवडे. एकदा असे घडले की श्रींनी भानू यांना दुसरे दिवशी पोथी सांगण्यास बोलवले, पण त्या दिवशी त्यांना कॉलेजमध्ये व्याख्यानास जावायचे होते म्हणून त्यांचा नाईलाज होता. त्यावर श्री बरे आहे म्हणाले, पण दुसऱ्या दिवशी पोथीच्या वेळी भानू आले. श्रींनी त्यांना विचारले, तुम्हास जावायचे होते ना? ते म्हणाले, जाण्याचे नक्की ठरले, पण सकाळपासून घसा इतका धरला होता की मला हलता येत नव्हते, म्हणून तिकडे निरोप पाठवला. श्री म्हणाले की यावरून बोलविता धनी वेगळाच आहे असे नाही का तुम्हास वाटत? असेच बरेच दिवस चालले होते. प्रोफेसर भानू श्रींनी अनुग्रह द्यावा म्हणून वरचेवर प्रार्थना करीत. प्रथम श्री म्हणाले, तुमच्यासारख्या विद्वानास मी अनुग्रह देणे बरे नाही. तुम्ही एखादा योग्य विद्वान पाहून अनुग्रह घ्यावा. त्यांना फार वाईट वाटले. आपण देत नसाल व मी घेण्यास पात्र नसेल तर उपाय नाही, पण दुसरे कोणाकडूनही मी अनुग्रह घेणार नाही असे म्हणाले. शेवटी नाही होय म्हणता श्रींनी कबूल केले. त्यावेळी श्रीमद भागवतातील 11 स्कंदाचे मराठीत भाषांतर करीत होते. श्री म्हणाले, हे काम संपल्यावर देतो, पण हे भाषांतर करीत असताना मी कर्ता नसून श्रीराम करून घेत आहे ही भावना ठेवून तुम्ही तो ग्रंथ लिहावा. त्याप्रमाणे तो ग्रंथ लिहून झाला. 4-8 दिवसांनी भानू विनंती करीत. काहीतरी कारणाने 1-2 महिने गेले. एके शनिवारी सकाळी 8च्या सुमारास सहज श्रींच्या दर्शनास ते आले. त्यावेळी ते म्हणाले, अनुग्रह देण्याची कृपा करावी. त्यावर श्री म्हणाले, आंघोळ झाली आहे काय? झाली आहे असे कळल्यावर हातपाय धुवून यावे. आत्ताच देतो असे श्री म्हणाले. ते म्हणाले, मी काही साहित्य आणले नाही. त्यावर श्री म्हणाले,
याला काही दुसरे साहित्य लागत नाही. तुम्हास घेण्याची इच्छा आहे व मी देत आहे. अशा कामाला वेळ लावू नये. बुद्धिभेद केव्हा होईल याचा नेम नाही. व त्यांस त्याच वेळी अनुग्रह दिला. जे गेले 1 वर्ष मागत होते त्यांना एकाएकी अशा तऱ्हेने अनुग्रह दिला. श्री महाराज हरद्यास असताना भानू त्यांना भेटले होते व काही दिवस एके गावीही होते. पण त्यावेळी योग नव्हता असे वाटते. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.